धन्यवाद निलेशजी. अप्रतिम असं दिवाळीची आपण ज्याला वास्तवता म्हणतो ती जाणवली. सुंदर कविता आहे. तुमच्या माझ्या भेटीच्या अगोदर तुमची कविता माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्रभर ही कविता गाजली आणि वास्तव कवितेचं मांडलं. तर निलेशजींच्या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज या कार्यक्रमात सगळ्या प्रकारच्या रचना झाल्या आणि बापाचंही महत्त्व सांगितलं गेलं. दिवाळीनंतर तुळशी विवाह असतो आणि विवाहानंतर विवाह चालू होऊन जातात. आणि त्याच धर्तीवर मी एक कन्यादान नावाची कविता सादर केलेली आहे. प्रास्ताविक जास्त नाही करत, डायरेक्ट कवितेतून व्यक्त होतो, वेळ वाचवतो. मलाही गाडी आहे, आपण परवानगी द्याल. कन्यादान. हिरव्या आंब्याच्या डहाळी, हिरव्या आंब्याच्या डहाळी, मांडवात सजणार सूर सनईचे दारी, आनंदात वाजणार शुभ विवाह सोहळा माझ्या दारात होणार. माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. पिवळ्या हळदीने झाली माझी परी सोन्यावानी, पिवळ्या हळदीने झाली माझी परी सोन्यावानी. लाल लाल कुंकू भाळी डुल डोलतात काणी, तिच्या सपनांचा राजा तिला आज मिळणार. माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. सारा गोतावळाला तिला आशीष द्यायला, सारा गोतावळाला तिला आशीष द्यायला. मला फुरसत नाही इथं पाणी भी प्यायला. मांडव आनंदाचा आता रिकामा होणार. माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. कन्यादानाचं हे पुण्य माझ्या नशिबी येणार. नटलेल्या सखींच्याही पुर डोळ्यात येणार. माहेर छकुलीचे ढसा ढसा रडणार. माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. कोणत्याही बापाला मुलगी झाल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आणि ते काय येतं ह्याचं कारण मांडण्याचा प्रयत्न मी या 2 ओळीत शेवटच्या केलाय. तिच्या विरहाचे दुःख मी तेव्हाच जाणले, तिच्या विरहाचे दुःख मी तेव्हाच जाणले. जन्म झाला तिचा जेव्हा डोळे होते पाणावले. मला सदा होती जाण ती नाही थांबणार. मला सदा होती जाण ती नाही थांबणार. माझी लाडकी छकुली
तिच्या सासरी जाणार माझी लाडकी छकुली, तिच्या सासरी जाणार, तिच्या सासरी जाणार. धन्यवाद. एकच मिनिट घेतो. अतिशय सुंदर असा हा माहोल तयार केला आणि झाला. निलेशजी, आपलं सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हो, खूप खूप धन्यवाद सर. मला पोहता येत नसले कवितेच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत, मला पोहता येत नसले कवितेच्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत, तरीही मी ओले करून घेतो पाय माझे तिच्या काठावर. क्या बात. मला नसेलही सामावून घेता येत कवितेचा विस्तीर्ण अवकाश माझ्या नजरेत, मला नसेलही सामावून घेता येत कवितेचा विस्तीर्ण अवकाश माझ्या नजरेत, तरीही मी अंतहीन क्षितिज डोळ्यात उतरवण्याचा करतो तुटका तरी प्रयत्न. क्या बात. मला खणता येत नसेल एखादा झरा कवितेचा, मला खणता येत नसेल एखादा झरा कवितेचा माझ्या तहानलेल्या शब्दांसाठी, तरीही मी ओंजळभर पाणी घेतोच कुठून ना कुठून. मला नाहीच धावता येत, मला नाहीच धावता येत कवितेच्या अनेक वळणावरच्या रस्त्यावरून, तरीही मी पाय वाटेला लावतोच माथा शब्दांच्या. वा. तरीही मी पाय वाटेला लावतोच माथा शब्दांचा. पावसात भिजणाऱ्याला हवी असते छत्री आणि भुकेल्या पोटाला एखादा घास, एवढे तर मी नक्कीच जाणतो. वा वा. आवलीच्या पायातला काटा सलतच असतो अजूनही, आवली माहीत असेल सगळ्यांना, आवलीच्या पायातला काटा सलतच असतो अजूनही तुकाच्या आणि विठ्ठलाच्याही मनात. कवितेच्या कधीतरी पेरलेल्या बिया अंगणभर झाड म्हणून उभ्या आहेतच, हे खूप आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. वा वा वा. कवितेच्या कधीतरी पेरलेल्या बिया अंगणभर झाड म्हणून उभ्या आहेतच, हेच खूप आहे माझ्यासाठी. या तुम्ही या झाडाची 2 पाने हवी असेल तर घेऊन जा. क्या बात. वा वा वा. सुंदर सुंदर सुंदर. आणि मला वाटतं ती पानं घेण्यासाठीच इतके सगळे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. इरफानजी, खूप छान कविता आपण सादर केली आणि छान पद्धतीनं हा राऊंडही समोर चाललेला आहे. अगदी छोट्या छोट्या आणि चांगल्या कविता सगळे कवी आपली एक एक रचना आपल्यासमोर ठेवणार आहे. आणि तुमचा प्रतिसाद कुठेही कमी होऊ देऊ नका. जरा ताट बसावर व्यवस्थित. मला माहिती तुम्ही सगळे जेवण करून आलेला आहात, बरोबर आहे की नाही? म्हणून मालतीताई सेंबले यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचा उत्साह कमी पडता कामा नये, कारण तुमचा उत्साहच ही मला वाटतं कवीची ताकद आहे. तुमची दाद महत्त्वाची. नारायणदादा असं म्हणतात, नारायणदादा पुरी, की रसिकांची दाद हीच कवीची जायदाद असते. त्यामुळे तुमची दाद महत्त्वाची. पुनश्च सर्वांना माझा नमस्कार. मी गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भागातून आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर मला इथे आमंत्रित केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम दगडूदादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपले जीवन हे एक प्रकारे विविध आशयांचे गीत असते. आपले जीवन हे एक प्रकारे विविध आशयांचे गीत असतं आणि प्रत्येक क्षण हा आपण मांडलेला खेळ असतो. आपण शहरी जीवनामध्ये राहण्यापेक्षा जर का निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जगलं तर कसा आनंद मिळतो ते मी या कवितेमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गीत जीवनाचे गाऊ चला खुशीने, हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने. हे गीत जीवनाचे गाऊ चला खुशीने, हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने.
खुशीने माडावरी फिरूया स्वच्छंद बागडूया माडावरी फिरूया स्वच्छंद बागडूया लिहून पंख आता पक्षा परी उडूया त्या उंच आसमंती त्या उंच आसमंती जाऊ चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने रानावनात जाऊ अवघा निसर्ग पाहू रानावनात जाऊ अवघा निसर्ग पाहू चाखीत रानमेवा आनंद घेत राहू सौंदर्य या धरेचे सौंदर्य या धरेचे पाहू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हा गंध कस्तुरीचा येतो कुठून सांगा हा गंध कस्तुरीचा येतो कुठून सांगा मोही मनास माझ्या हिरव्या असंख्य बागा मातीत अमृताला मातीत अमृताला पेरू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने विज्ञान नवयुगाचे आम्ही शिकून घेऊ विज्ञान नवयुगाचे आम्ही शिकून घेऊ शोधू नवीन वाटा गाणे नवीन गाऊ कीर्तीस भारताच्या कीर्तीस भारताच्या गाऊ चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हे गीत जीवनाचे गाऊ चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने हा डाव मांडलेला खेळू चला खुशीने. धन्यवाद. क्या बात आहे, फारच सुंदर.
खलील जिब्रान म्हणतो ते खरंच आहे की दोन स्त्रिया जेव्हा आपसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नसतात. दोन स्त्रिया जेव्हा आपसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नसतात, पण एक स्त्री जेव्हा समोर येऊन बोलते तेव्हा समस्त जीवनाला ती प्रकट करते. आणि हे जीवनाला प्रकट करणं हे खूप ताकदीची कविता मालती सेमले यांनी आपल्यासमोर सादर केली. यानंतर गुंजन पाटीलला मी आपल्यासमोर निमंत्रित करतो की तिनं आपली एक रचना सादर करावी. जोरदार टाळ्यांनी निलेश सर, जसं तुम्ही बोलले की जेव्हा दोन स्त्रिया बोलतात तेव्हा ते काहीच बोलत नसतात, मात्र एकटी स्त्री जेव्हा बोलते तेव्हा ती समस्त जीवन मांडते. एक मशहूर शेर आहे कि मरने के बाद इंसान कुछ नहीं बोलता, मरने के बाद इंसान कुछ नहीं बोलता, मरने के बाद इंसान कुछ नहीं सोचता, और जब इंसान कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता, तब इंसान मर जाता है. म्हणून बोललंच पाहिजे. आणि माझी स्त्री जाणीवीची कविता शीर्षक आहे बोललंच पाहिजे. मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो, म्हणून मी बोललंच पाहिजे. मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो, म्हणून मी बोललंच पाहिजे. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही, कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही आणि काहीच विचारही करणार नाही. आणि माझं काहीच न बोलणं, काहीच न विचार करणं माझं गेल्याचं प्रमाण असेल, म्हणून मी बोललंच पाहिजे. मी जाळली जाऊ शकते, मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही. मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही. त्याआधी मला सांगायचं आहे की कधीही नव्हते इतके नकोशे झाले आहे मला माझे हे अवयव, जे कोरून ठेवले आहे तुम्ही अजंठा आणि खजुराहोमध्ये सौंदर्य प्रतीके म्हणून. मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो, मला तुमची कलेची आसक्ती आवडते, पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे. क्या बात, क्या बात आहे, सुंदर. मलाही आवडतो वेंधळेपणा, मलाही आवडतो वेंधळेपणा. ते विस्कटलेले केस आणि बिना मेकअपचा तो फेस, ते जोराजोरात हसणं आणि पालथी मारून बसणं. पण मला ते करू दिलं जात नाही, पण मला ते करू दिलं जात नाही. मला संस्कृतीचा असा पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. मला संस्कृतीचा असा पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. क्या बात आहे, वा 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 वा, सुंदर. मला संस्कृतीचा असा पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही, आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. माझ्यासाठी तयार केलेल्या साच्यात मला कोंबताना जीव गुदमरतो, माझ्यासाठी तयार केलेल्या साच्यात मला कोंबताना जीव गुदमरतो. शरीर राहते जिवंत, आत्मा तेवढा मरतो. क्या बात आहे. मग मला प्रश्न पडतो की बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे, बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे. बाई म्हणजे भरडधान्य आणि संस्कृती म्हणजे काय जातं आहे. मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं, मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं. मी तशीच राहते जसं तुम्ही वागवलं. तुम्ही म्हणाल तिथे मी उभी राहते, तुम्ही म्हणाल तिथे मी उभी राहते. आणि बाई स्वतःलाही पुरुषाच्याच नजरेनं पाहते. क्या बात आहे, क्या बात. मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं, मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. काय बाईला सुंदर दिसण्याची हौस असते? बाईला सुंदर दिसण्याची हौस नसते, ती तिची गरज असते. एखाद्या शेळपट पोरानं तिला पाहून नाकारणं तिला आयुष्यभर बोचते. मग रंगाचे थरावर थर चढवले जातात चेहऱ्यावर, मग रंगाचे थरावर थर चढवले जातात चेहऱ्यावर. कदाचित जखमांच्या खुणा लपवीत असते. बघा ना बाई तरीही किती सुंदर हसते.
मैदान गाजवण्याची आणि फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मैदान गाजवण्याची आणि फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं. एखाद्या हळव्या काळजाच्या राजानं माझ्यासाठीही रडावं. पण करणार काय त्या नित्यनियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते. त्या नित्यनियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते आणि माझ्या नकाराची प्रत म्हणून अंकिता आणि प्रियंका भर रस्त्यात जाळली जाते. म्हणून मी बोललंच पाहिजे कारण बोलण्याने फरक पडतो. मग मला सांगायचं आहे की आता मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. तस्लिमा नसरीन आणि सारा शगुप्ता होऊन सुद्धा आपल्याच देशात राहण्याचा. ज्या बोलल्यात त्या जाळल्या किंवा मारल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. मला माहीत आहे. पण न बोलता न विचार करता माणूस मरतोच की. म्हणून बोललंच पाहिजे. धन्यवाद. क्या बात है. जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है, आपके पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है. उसके कत्ल पे मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया. मेरे कत्ल पे आप भी चुप है, अगला नंबर आपका है. मला वाटतं हीच भूमिका घेऊन ही कविता मांडते की बोललं पाहिजे. कारण आपण बोललो नाही तर तीच वेळ आपल्यावरती येणार आहे. आपण ती वेळ आपल्यावरती आणू नये म्हणून कवीनंही बोललं पाहिजे. आणि कवींसोबत जी कविता इथले रसिक आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत त्या रसिकांनीसुद्धा, त्या मायबाप प्रेक्षकांनीसुद्धा बोललं पाहिजे, हे कवीचं सांगणं आहे. यानंतर डॉक्टर अनिता खेबुडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. डॉक्टर अनिता खेबुडकर. एक छोटीशी कविता आपल्यासमोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे उगवतीचे रंग. बकासुरानं गाड्याच्या गाड्या अन्न पचवावं. बकासुरानं गाड्याच्या गाड्या अन्न पचवावं, तसं काळानं कधी आयुष्य खाल्लं कळलंच नाही. बकासुरानं गाड्याच्या गाड्या अन्न पचवावं, तसं काळानं कधी आयुष्य खाल्लं कळलंच नाही. आणि आयुष्याच्या गळ्यात खऱ्या अर्थानं आयुष्य कधी माळलंच नाही. आणि आयुष्याच्या गळ्यात खऱ्या अर्थानं आयुष्य कधी माळलंच नाही. आता आयुष्याच्या सायंकाळी क्षितिज लालसर होताना मी मात्र शोधते उगवतीचे रंग. धन्यवाद. वा, फारच सुंदर. धन्यवाद मॅडम. यानंतर मी धम्मपाल जाधव याला अशी विनंती करेल की त्याने आपली रचना सादर करावी. धम्मपाल जाधव. धन्यवाद निलेश. कवितेला शीर्षक नाही, तुकड्या तुकड्यांची कविता. गस्त घालणारा दिवसाआड चोऱ्या करतोय, सावज शोधताना धावपळ होत नाही त्याची. गस्त घालणारा दिवसाआड चोऱ्या करतोय, सावज शोधताना धावपळ होत नाही त्याची. एकामागून एक मासे गळायला लागतात, तो जग जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. क्या बात. जात्याच्या पाळूत भरडून निघावं, तसंच आयुष्य भरडलं जातंय रोजच्या रोज. जात्याच्या पाळूत भरडून निघावं, तसंच आयुष्य भरडलं जातंय रोजच्या रोज. धान्याला पिठाचं रूप येईपर्यंत ओवी गायली जायची कोणे एकेकाळी. धान्याला पिठाचं रूप येईपर्यंत ओवी गायली जायची कोणे एकेकाळी. तो आवाज क्षीण होत नाहीसा झालाय कायमचाच. बेदखल झालेल्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नासोबत जातीचा दाखला मागितला जातोय आजकाल. बेदखल झालेल्यांना
पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नासोबत जातीचा दाखला मागितला जातोय आजकाल. बिलो पॉवर्टी लाईनच्या खालच्यांना शिधापत्रिकेकडं पाहून दिलं जातं धान्य. बिलो पॉवर्टी लाईनच्या खालच्यांना शिधापत्रिकेकडं पाहून दिलं जातं राशन. पोटाची फरफट अशी रांगेत उभं राहून राशनच्या दुकानात सुरू असते रोजच्या रोज, रोजच्या रोज, रोजच्या रोज. आम्हाला शिकवला जातो राष्ट्रवाद देश, धर्म, संस्कृतीच्या वर्तुळात असलेला. आम्हाला शिकवला जातो राष्ट्रवाद देश, धर्म, संस्कृतीच्या वर्तुळात असलेला. त्यातच अडकून प्राईम टाईम चालवला जातो वेगवेगळ्या चॅनलवर रोजच्या रोज. त्यातच अडकून प्राईम टाईम चालवला जातो वेगवेगळ्या चॅनलवर रोजच्या रोज. घशाला कोरड येईपर्यंत सांगत फिरतात त्यांची राष्ट्रीय एकात्मता वगैरे वगैरे वगैरे. घशाला कोरड येईपर्यंत सांगत फिरतात त्यांची राष्ट्रीय एकात्मता वगैरे वगैरे वगैरे. पण आम्हाला प्रश्न पडतो संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा. पण आम्हाला प्रश्न पडतो संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा. धन्यवाद. क्या बात आहे. सुंदर कविता धम्मपाल. यानंतर मी माननीय रवींद्र महल्ले सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी ठेवावी. जोरदार टाळ्यांनी आपण महल्ले सरांचं स्वागत करूया. आता 2-3च कविता राहिल्या आणि तुमचा प्रतिसाद कुठे कमी पडता कामा नये असं मला वाटतंय. उंबराचं फूल ऐकलं असेल ना, उंबराचं फूल जे दिसत नाही म्हणतात. आणि शेतकऱ्याच्या जीवनातही अशी एक वस्तू आहे उंबराच्या फुलासारखी की ते दिसत नाही, ते म्हणजे सुख. याच आशयाची कविता आहे उंबराचं फूल. माझा दुसरा कविता संग्रह याच नावाने निघणार आहे. सदावस घरात नाही पुण्यव पाहेली, सदावस घरात नाही पुण्यव पाहेली, फाटक्या ह्या संसाराले फुल आसव वाहेली, फाटक्या ह्या संसाराले फुल आसव वाहेली. पाठीवरल्या गाड्यात वज कर्जाच वाहेतो, पाठीवरल्या गाड्यात वज कर्जाच वाहेतो. दुःखाच्या या रानामंदी सुख शोधत राहतो, दुःखाच्या ह्या रानामंदी सुख शोधत राहतो. झोपीत उघडा डोया अन सपान पाहतो, झोपीत उघडा डोया अन सपान पाहतो. नाही जमल वंदा, नाही जमल वंदा, जमीन पुडल्या साली, फाटक्या ह्या संसाराले फुल आसव वाहेली. उंबराच्या फुलावानी कुठी उपयल सुख, उंबराच्या फुलावानी कुठी उपयल सुख. चिलाट्याच्या काट्यावानी कस झोंबल हे दुःख, चिलाट्याच्या काट्यावानी कस झोंबल हे दुःख. काय घडला रे गुन्हा, काय घडली रे चूक, काय घडला रे गुन्हा, काय घडली रे चूक. झालो जगाचा पोशिंदा, झालो जगाचा पोशिंदा, एवढीच चूक झाली, फाटक्या ह्या संसाराले फुल आसव वाहेली. सर्ग उतरे रानात अन गोकुय गोठ्यात, सर्ग उतरे रानात अन गोकुय गोठ्यात. कुबेराचं धन असे घर भरून पोत्यात, कुबेराचं धन असे घर भरून पोत्यात. ढग दाटतात उरी नदी भरते डोयात, ढग दाटतात उरी नदी भरते डोयात. आज मागतो ऊसन, आज मागतो ऊसन, पावशेर न पायली, फाटक्या ह्या संसाराले
फुल आसवाहेली. शेवटचं कडवं. काटा रुत ते पायात तसा नशिबी रुत ते. काटा रुत ते पायात तसा नशिबी रुत ते. दोरी बांधाव गयाले जीव पिलात गुतते. दोरी बांधाव गयाले जीव पिलात गुतते. सालभऱ्याचा हिसाब एका पाण्यानं हुकते. क्या बात. काटा रुत ते पायात तसा नशिबी रुत ते. दोरी बांधाव गयाले जीव पिलात गुतते. सालभऱ्याचा हिसाब एका पाण्यानं हुकते. अशा अभागी जीवाले अशा अभागी जीवाले कोणी भेटील का वाली. फाटक्या ह्या संसाराले फुल आसवाहेली. फाटक्या ह्या संसाराले फुल आसवाहेली. क्या बात है. फार सुंदर सुंदर. निलेशला मी एक रचना सादर करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. माझ्या रचनेनंतर थेट अध्यक्षीय समारोप होईल आणि सर आपली कविता वाचतील. खरं तर तुम्हाला पुन्हा एकदा दाद देतो. पिक्चरसुद्धा अलीकडे 1.5-2 तासच यायला लागलेत आणि कवी संमेलन 3-3 तास चालत आहे. यासाठी अंबाजोगाईकरांच्या रसिकतेला पुन्हा एकदा मी दाद देतो. आणि एक काही कविता गरज म्हणून लिहाव्या लागतात म्हणून एक हिंदी रचना आपल्यासमोर सादर करतो सध्याच्या स्थितीवरची. एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है. एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है. एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है. एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है. एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है. घर में डाले कुर्सी ऐसे चुपचाप न बैठो तुम. सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. नफरत की आंधी देखी है झेला है हमने उसको. मिटा के रख देगी ये सब कुछ बोला है हमने सबको. पर जिनको सुनना चाहिए वो तो बहरे होकर बैठे हैं. पर जिनको सुनना चाहिए वो तो बहरे होकर बैठे हैं. सियासत करके सत्ता के वो सहरे लेकर बैठे हैं. फिर सत्ता के सहरे के खातिर लहू गिराया जाता है. इस बस्ती को उस बस्ती के नाम डराया जाता है. फिर सत्ता के सहरे के खातिर लहू गिराया जाता है. इस बस्ती को उस बस्ती के नाम डराया जाता है. हमको इतना डर नहीं लगता उन जहरीले सांपों से, लेकिन हम डर जाते हैं इनकी जहरीली बातों से. इनका मकसद बस हमको आपस में लड़वाना है. कट्टरता फैला के हमको धर्म के नाम मरवाना है. पर नफरत के इस आंधी में बिल्कुल ना मुरझाना तुम. पर नफरत के इस आंधी में बिल्कुल ना मुरझाना तुम. धर्म से पहले भारत है ये उनको भी समझाना तुम. धर्म से पहले भारत है ये उनको भी समझाना तुम. नफरत में ये आंधी तुमको शामिल करने वाली है. तुमको ही कर आगे मतलब हासिल करने वाली है. मैं कवि हूँ मेरी कलम सब कुछ लिखने वाली है. सावधान हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. एक आदमी जलकर खाक हुआ ये आग फैलने वाली है. एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है. हम शांति चाहते हैं तो कमजोर समझने लगे हो. हम शांति चाहते हैं तो कमजोर समझने लगे हैं वो. पर यही हुई थी क्रांति भी वो दौर भूलने लगे हैं वो. सत्य अहिंसा के मूल्यों को कुर्सी के नीचे गाड़ दिया. इतिहास के सच्चे पन्नों को भी उन्होंने फाड़ दिया. पन्ने फट जाते हैं पर इतिहास कभी फटता है क्या. पन्ने फट जाते हैं पर इतिहास कभी फटता है क्या. अंतर मन में बसा हुआ इतिहास कभी मिटता है क्या. खून की होली खेलकर जो इस देश को गंदा करते हैं उनसे जाकर कह दो हम विचार को जिंदा रखते हैं. उनसे जाकर कह दो हम विचार को जिंदा रखते हैं. आज भी वो अपने हाथों में आग ही लेकर बैठे हैं. आज भी वो अपने हाथों में आग ही लेकर बैठे हैं. पर इतिहास हमें सिखाता है हम पानी होकर बैठे हैं. पर इतिहास हमें सिखाता है हम पानी होकर बैठे हैं. फिर भी यारो ध्यान रहे आंखों में ना नींद रहे. तुमको मुझको जगना होगा ताकि अपना हिंद रहे. तुमको मुझको जगना होगा ताकि अपना हिंद रहे. नई पीढ़ी भी समझे वो भी तो बहकने वाली है. नई पीढ़ी भी समझे वो भी तो बहकने वाली है. नफरत के इन जालों में वो भी तो अटकने वाली है. मैं कवि हूँ मेरी कलम सब कुछ लिखने वाली है. सावधान हो जाओ बस्ती जलने वाली है. एक आदमी जलकर खाक हुआ या आग फैलने वाली है. एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है.
एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है. धन्यवाद. आणि यानंतर आजच्या या सुंदर अशा मैफलीचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते मराठीतले अतिशय महत्त्वाचे कवी माननीय श्रीधर नांदेडकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता वाचावी आणि या मैफिलीचा अध्यक्षीय समारोप करावा. श्रीधर नांदेडकर सर, जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करूया. अंबाजोगाईच्या सगळ्या रसिकांचे आम्ही सगळे कवी अगदी मनापासून आभार मानतो. तुम्ही मला सांगा की मी एक कविता म्हणायची का दोन, म्हणजे मग मला कोणती म्हणायची ते ठरवायचं आहे. एक की दोन? एक की दोन? मला अमर काकांचा आदेश मान्य. अमर काकांनी दोन सांगितल्यात, मी दोन कविता म्हणतो. हो, त्यातलं मला एक दोन वाक्य पण म्हणायचे आहेत. आणि ते वाक्य असे आहेत की नाशिकच्या संमेलनामध्ये मी जे वाक्य म्हणालो त्याचा मला पुनरुच्चार करायचा आहे. आणि ते वाक्य असं आहे की विदूषक करमणूक करतो आणि कवी दुःख मांडतो. आम्ही सगळ्यांनी दुःखाची गोष्ट मांडलेली आहे. निलेशने आत्ता जी गोष्ट सांगितली त्याचा धागा मला पुढे न्यायचा आहे. माझे वडील कामगार होते, बुलडोझर चालवायचे धरणावर. वस्ती असायची, 6 घरं, पुढे 6 घरं, 24 घरं. आणि 24 घरामधली 24 कुटुंबाची 2-2 खोल्यांची घरं, 24 जाती, 24 धर्म असतील, त्यांच्यात मी वाढलो. म्हणून माझ्यामध्ये एकोप्याची गोष्ट आहे. आणि हे सगळं जे गणगोत इथे मला मिळालं आहे ती पण एकोप्याची गोष्ट आहे. माझ्या कवितेचं शीर्षकही एकोपा असं आहे, ज्याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. नफरत छोडो भारत जोडो. क्या बात. मी ही एकोप्याची गोष्ट सांगू पाहतो. भर दिवसा भर रस्त्यात कुणी गोळी मारेल म्हणून आपली एकोप्याची गोष्ट मी सोडणार नाही. भर दिवसा भर रस्त्यात कुणी गोळी मारेल म्हणून आपली एकोप्याची गोष्ट मी सोडणार नाही. कामगारांच्या चाळीतल्या अंधाऱ्या खोलीत माझ्या लहान भावाचा जन्म होताना अगस्ती मामी, मधू गायकवाडची आई आणि फरीन चाची रात्रभर जाग्या होत्या. कामगारांच्या चाळीतल्या अंधाऱ्या खोलीत माझ्या लहान भावाचा जन्म होताना अगस्ती मामी, मधू गायकवाडची आई आणि फरीन चाची रात्रभर जाग्या होत्या. जर्मनच्या थाळीत त्या रात्री त्यांनी वाढलेल्या डाळ भातातल्या मिठाशी मी कायम इमान राखेन. रात्रभर त्या जाग्या होत्या. जर्मनच्या थाळीत त्या रात्री त्यांनी वाढलेल्या डाळ भातातल्या मिठाशी मी कायम इमान राखेन. एक दिवस उडून जाण्याच्या बोलीवरच वसलेली असते धरणावरची छोटीशी वस्ती. एक दिवस उडून जाण्याच्या बोलीवरच वसलेली असते धरणावरची छोटीशी वस्ती. आम्ही झाडावरच्या पाखरांसारखे एकत्र आलो, प्रेमळ कलकल केली आणि पांगलो 10 दिशांनी. तरीही 1000 वर्ष सळसळत राहील मनातलं एकोप्याचं झाड. तरीही 1000 वर्ष सळसळत राहील मनातलं एकोप्याचं झाड. त्या झाडानं घातलेली शपथ नाही मोडणार जीवात जीव आहे तोवर. त्या झाडानं घातलेली शपथ नाही मोडणार जीवात जीव आहे तोवर. दुष्ट राजाची गोष्ट मिटता मिटत नाही काळाच्या पडद्यावरून. दुष्ट राजाची गोष्ट मिटता मिटत नाही काळाच्या पडद्यावरून. आपल्याला द्वेषाची भूल देऊन तो पुन्हा पुन्हा सिंहासनावर विराजमान होतो. आपल्याला द्वेषाची भूल देऊन तो पुन्हा पुन्हा
सिंहासनावर विराजमान होतो म्हणून आर्त हाका मारतो पांगलेल्या सगळ्या मित्रांना, म्हणून आर्त हाका मारतो पांगलेल्या सगळ्या मित्रांना आणि झाडाच्या शपथेची पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आणि झाडाच्या शपथेची सुंदर पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. बहुत शेवटची कविता असतो. शीर्षक आहे अरुण कोलटकरचं कासव. ज्ञानेश्वरानं भाषेचा दिवा ठेवला आणि स्वतःसाठी भुयारातला चिरंतन अंधार. याच भाषेतून तुकारामाचं विमान उडालं तर या नदीच्या पात्रात स्वतःच्या शिदोरीतली भाकरी सोडून दिली. डोंगरावरून जाताना मुठीतले सगळे दाणे ओतले झाडांवर. 800 वर्ष दिवा विझला नाही, 400 वर्ष भाकरी संपली नाही. 800 वर्ष दिवा विझला नाही, 400 वर्ष भाकरी संपली नाही. भूक लागल्यावर रानातल्या राबत्या माणसानं बुक्कीनं कांदा फोडल्यावर उडालेला कोंब सावत्याच्या प्रेमळ आत्म्यासारखा समोरच्या निर्मळ झऱ्यात अलगद वाहत राहिला. माझ्या भाषेतले भिरभिरते मासे कुठं आहेत? माझ्या भाषेतले भिरभिरते मासे कुठं आहेत? रावे पारवे आणि चिमण्या कुठं आहेत? अंधारलेल्या झाडांमधली किलबिल कुठं आहे? ही नदी, दिवा ठेवलेला नदीचा काठ सांभाळून ठेवता आला नाही पापण्यात माझे अभागी डोळे कुठं आहेत? एक दाना धड टिपता आला नाही माझी दरिद्री तुटकी चोच कुठं आहे? हा अपराध मागे टाकेन. तुटलेला पंख घेऊन मी या भाषेत फडफडत राहीन. हा अपराध मागे टाकीन. तुटलेला पंख घेऊन मी या भाषेत फडफडत राहीन. मी कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन. मला शेवटचा अश्रू सांभाळायचा आहे. मला शेवटचा अश्रू सांभाळायचा आहे. वा, फारच सुरेख, अतिशय समर्पक अशी कविता आदरणीय सरांनी या ठिकाणी सादर केली. सरांचे खूप खूप आभार. मला वाटतं या कवी संमेलनाला 25 नोव्हेंबर अधिक 26 नोव्हेंबर असं केलं पाहिजे, कारण की असंही 12 वाजून गेलेले आहेत आता. तेव्हा दुसरा दिवस सुरू अंबाजोगाई तलाव बालाजी सुतारांची आठवण होते. त्यांच्या 4 ओळींनी आपण या कवितेचा संमेलनाचा समारोप करूया. पूर्णविरामाची कविता आहे की कविता संपली म्हणून कविता संपत नाही, कथा संपली म्हणून कथा संपत नाही, सर्वसंहारक कुरुक्षेत्र घडून गेलं म्हणून कोणाच्याच वाट्याचं महाभारत संपत नाही. पूर्णविरामानंतरही शक्यतांच्या 1000 शक्यता असतात, त्याचं काय करशील. धन्यवाद, खूप खूप आभार. आयोजकांचे खूप खूप आभार आणि सगळ्या अंबाजोगाईकर रसिकांचे खूप खूप आभार.